आज बघूया हॅव, हॅड आणि विल हॅव. माझ्याकडे कोणतीही गोष्ट आहे ते मला सांगायचं असेल तर मी वापर करू शकतो हॅवचा. माझ्याकडे कोणतीही गोष्ट होती, पास्ट मध्ये भूतकाळामध्ये माझ्याकडे कोणतीही गोष्ट होती, पोझेशन, तिथे वापर करायचा आहे हॅडचा. आणि फ्युचर मध्ये माझ्याकडे कोणतीही गोष्ट असणार हे मला सांगायचं आहे तर त्यासाठी वापर करायचा आहे विल हॅवचा. काही एक्झाम्पल बघूया. आय हॅव अ कार. आय हॅव अ कार. माझ्याकडे एक कार आहे. कोणतीही गोष्ट माझ्याकडे आहे. आय माझ्याकडे हॅव आहे कार. माझ्याकडे कार आहे. प्रेझेंट मध्ये आहे. आय हॅव अ कार. पास्ट मध्ये माझ्याकडे कार होती. आय हॅड अ कार. हॅड म्हणजे होती, आय म्हणजे माझ्याकडे. आणि फ्युचर मध्ये माझ्याकडे कार असणार. आय विल हॅव अ कार. सर, कारच्या ठिकाणी दुसरी कोणती वस्तू असू शकते का? हो, का नाही? नेक्स्ट एक्झाम्पल. आय हॅव अ लॅपटॉप. माझ्याकडे लॅपटॉप आहे. आय हॅव ए लॅपटॉप. माझ्याकडे लॅपटॉप आहे. आय हॅड अ लॅपटॉप. माझ्याकडे लॅपटॉप होतं. आणि आय विल हॅव अ लॅपटॉप. आय विल हॅव अ लॅपटॉप. माझ्याकडे लॅपटॉप फ्युचर मध्ये असणार. कोणतीही गोष्ट माझ्याकडे आहे, हॅवचा वापर करा. कोणतीही गोष्ट माझ्याकडे होती, हॅडचा वापर करा. कोणतीही गोष्ट माझ्याकडे फ्युचर मध्ये असणार, विल हॅवचा वापर करा. माझ्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. आय हॅव पॉझिटिव्ह माइंडसेट. माझ्याकडे पैसे आहे. आय हॅव मनी. माझ्याकडे बंगला आहे. आय हॅव बंगलो. माझ्याकडे बाईक आहे. आय हॅव बाईक. आहे हॅव. होती हॅड. आणि फ्युचर मध्ये कोणतीही गोष्ट माझ्याकडे असणार, आय विल हॅव. तर या लेक्चर मध्ये तुम्हाला हॅव, हॅड आणि विल हॅवचा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजला असेल. इथे तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुमच्या डिफिकल्टी विचारू शकता. जर तुम्हालाही वाटत असेल आपल्याला कॉन्फिडेंटली, फ्लॉलेसली आणि करिस्मॅटिकली इंग्रजी बोलायचं आहे तर इंग्रजी शिकण्याचा प्रवास चालू ठेवा. आणि अशाच प्रकारे इंग्रजी बोलत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. तुम्हालाही वाटत असेल आपल्याही मुलांना कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलता यावं तर त्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ दाखवा आणि रेग्युलर तुम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.